Hello friends, in this video we are going to learn a topic of grammar, modal auxiliaries. Auxiliary or helping verbs. A helping verb is another term for a modal auxiliaries. An auxiliary is a helping verb used to form tenses, voices and different attitudes. There are two types of auxiliary: primary auxiliaries and modal auxiliaries. Primary auxiliaries are the form of be, that are be, am, is, are, was, were, being, been. The form of have, has, had. The form of do, does, did. The modal auxiliaries in English are: modal auxiliary is used when we want to indicate our attitudes towards what we are saying. For example, advice, duty, ability, परमिशन्स एक्सेट्रा. की मॉडेल ऑक्झिलरी हे शब्द वाक्यात टेन्स दर्शवत नाही. यांना स्वतःचा अर्थ नसल्यामुळे क्रियापद म्हणून वापरता येत नाही. त्यांचा वापर मुख्य क्रियापदाच्या सोबत होतो. हे वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या सोबतच वापरतात. या शब्दांना यस, आयएनजी किंवा इन्फिनिटिव्ह फॉर्म असे रूप करता येत नाही. की इंग्रजीमध्ये जे मॉडेल ऑक्झिलरीज आहे ते मॉडेल ऑक्झिलरी शाल, विल, शूड, वूड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड, ऑट टू, डिअर, यूज टू असे हे 13 शब्द मॉडेल ऑक्झिलरी आहे. आणि प्रायमरी ऑक्झिलरी वाक्यामध्ये टेन्स दर्शविण्यासाठी, वॉइस दर्शविण्यासाठी वापरले जातात. आता या टेबलमध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण पाहू. की शाल हे मॉडेल ऑक्झिलरी वाक्यामध्ये खालील ॲटिट्यूड्स दर्शवतात किंवा खालील ॲस्पेक्ट्स दर्शवतात. ते ॲस्पेक्ट्स म्हणजे फ्युचरिटी, भविष्य, विलिंगनेस, इच्छा, इंटेन्शन्स, हेतू, सजेशन्स, सूचना, इन्सिस्टन्स, हट्ट हे दर्शविण्यासाठी शालचा वापर करतात. 2 नंबर शूड या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर वाक्यामध्ये ॲडवाईस, नेसेसिटी, एक्सपेक्टेशन सांगण्यासाठी केला जातो. ॲडवाईस म्हणजे सल्ला, नेसेसिटी म्हणजेच गरज आणि एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा. तर विल हे मॉडेल ऑक्झिलरी वाक्यामध्ये रिक्वेस्ट, विलिंगनेस, प्रेडिक्शन्स आणि इंटेन्शन दर्शवण्यासाठी वापरला जातो. रिक्वेस्ट म्हणजे विनंती, विलिंगनेस इच्छा, प्रेडिक्शन्स भाकीत आणि इंटेन्शन्स हेतू. तर वूड हे मॉडेल ऑक्झिलरी हॅबिच्युअल ॲक्शन इन पास्ट की भूतकाळातील सवयी सांगण्यासाठी. पॉसिबिलिटी म्हणजेच शक्यता किंवा संभाव्यता. विश म्हणजेच इच्छा आणि डिसॲबिलिटी. तर कॅन हे मॉडेल ऑक्झिलरी वाक्यामध्ये ॲबिलिटी, रिक्वेस्ट, परमिशन्स आणि पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी वापरतात. ॲबिलिटी शक्यता, रिक्वेस्ट विनंती, परमिशन्स परवानगी, पॉसिबिलिटी शक्यता. कुड ॲबिलिटी, रिक्वेस्ट, पॉसिबिलिटी. मे परमिशन, पॉसिबिलिटी आणि विश. मस्ट नेसेसिटी, कंपल्शन, ऑब्लिगेशन आणि सर्टन्टी. तर माइट हे मॉडेल ऑक्झिलरी परमिशन्स, पॉसिबिलिटी आणि विश दर्शवण्यासाठी वापरतात. तर नीड हे मॉडेल ऑक्झिलरी नेसेसिटी, डिझायरेबिलिटी दर्शवण्यासाठी वापरतात. तर ऑट टू मॉरल ऑब्लिगेशन्स, ड्युटी आणि नेसेसिटीसाठी वापरतात. तर डिअर हे मॉडेल ऑक्झिलरी चॅलेंज, करेज आणि बोल्डनेस दर्शवण्यासाठी वापरतात. तर सगळ्यात शेवटी यूज टू हे मॉडेल ऑक्झिलरी हॅबिच्युअल ॲक्शन इन पास्ट जर दर्शवण्यासाठी यूज टू या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर केला जातो. की याच्यामध्ये खाली दिलेले काही टेक्स्च्युअल क्वेश्चन्स आहे. द पेन ऑफ अ वून टू अवर सेल्फ रिस्पेक्ट मे पॉइझन अ होल डे. तर इन ब्रॅकेटमध्ये पिक आउट द ऑक्झिलरी अँड स्टेट इट्स फंक्शन्स. की या वाक्यामध्ये असणारे मॉडेल ऑक्झिलरी ओळखा. तर या वाक्यामध्ये जे मॉडेल ऑक्झिलरी आलेले आहे ते म्हणजे मे. आणि मे या शब्दाने या वाक्यामध्ये पॉसिबिलिटी हा ॲटिट्यूड्स किंवा आस्पेक्ट्स याला अटॅच झालेला आहे. 2 नंबर हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लेझंट स्पेसिमेन हू रिगार्ड्स द पॅसेंजर ॲज हिज जनरल नॅचरल इनिमीज.
की या वाक्याला सूचना आहे रिराईट अ सेंटेन्स युझिंग अ मॉडेल ऑक्झरी शोईंग पॉसिबिलिटी दर्शवणारं मॉडेल ऑक्झरी याच्यामध्ये काय करा वापरा. तर अगोदर आलेलं मॉडेल ऑक्झरी विल हा शब्द आहे तो रिप्लेस होऊन त्याच्याऐवजी वापरलं जाणारं मॉडेल ऑक्झरी ते म्हणजे माईट असेल. म्हणजेच हिअर अँड दिअर यू माईट मीट अन अनप्लेझंट स्पेसिमन हू रिगार्ड्स द पॅसेंजर्स ॲज हिज नॅचरल एनिमीज. यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. पिक आउट द मॉडेल ऑक्झरी इन स्टेट इट्स फंक्शन्स. की याच्यामध्ये आलेलं मॉडेल ऑक्झरी कोणतं मस्ट आणि मस्ट हे वाक्यामध्ये ऑब्लिगेशन्स दर्शवतं. त्यानंतर वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक. की याच्यामध्ये आलेलं रिराईट अ सेंटेन्स युझिंग अ मॉडेल ऑक्झरी शोईंग ॲबिलिटी दर्शवणारं मॉडेल ऑक्झरी कोणतं कॅन. की ते वापरायचं आहे आणि वाक्यातलं मस्ट हे मॉडेल ऑक्झरी काय करायचं चेंज करायचं. म्हणजे वी कॅन गेट दोज सिव्हिलिटीज बॅक. 5 नंबर ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर. रिराईट अ सेंटेन्स युझिंग अ मॉडेल ऑक्झरी शोईंग ॲबिलिटी दर्शवणारं मॉडेल ऑक्झरी काय करा वापरा. की याच्यामध्ये आलेलं अगोदरचं मॉडेल ऑक्झरी वूड हा शब्द आहे तो रिप्लेस करून कॅन वापरायचा. म्हणजेच उत्तर काय येईल ही कॅन पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर. त्यानंतर 6 नंबर सेंटेन्स आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन्स. रिराईट अ सेंटेन्स युझिंग अ मॉडेल ऑक्झरी शोईंग ऑब्लिगेशन. की ऑब्लिगेशन दर्शवणारं मॉडेल ऑक्झरी काय करा वापरा. वाक्यातलं हॅड टू मॉडेल ऑक्झरी काय करायचं काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी ऑब्लिगेशन दर्शवणारं मस्ट हे मॉडेल ऑक्झरी काय करायचं वापरायचं. आय मस्ट गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन्स. 7 नंबर आय शॅल कम अँड सी युअर मदर. रिराईट अ सेंटेन्स युझिंग अ मॉडेल ऑक्झरी शोईंग ऑब्लिगेशन. की वाक्याला असणारे ऑब्लिगेशन ही सूचना आहे म्हणजे शाल हा शब्द काढायचा आणि त्याच्याऐवजी रिप्लेस केलेला शब्द म्हणजेच काय मस्ट. आय मस्ट कम टू सी युअर मदर. 8 नंबर वी मस्ट होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड्स. रिराईट अ सेंटेन्स युझिंग अ मॉडेल ऑक्झरी शोईंग परमिशन्स. की परमिशन्स दर्शवणारं मॉडेल ऑक्झरी याच्यामध्ये काय करा वापरा. की मस्ट हे मॉडेल ऑक्झरी काढायचं कारण की ते वाक्यामध्ये ऑब्लिगेशन दर्शवतं आणि मस्टच्या ऐवजी परमिशन दर्शवणारं मे हे मॉडेल ऑक्झरी वापरायचं आणि वाक्य जसंचे तसं लिहायचं आहे. वी हॅव टू चेंज ओनली द मॉडेल ऑक्झरी इन द सेंटेन्स. की वाक्यामध्ये फक्त मॉडेल ऑक्झरीचा बदल करतात. वी मे होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड्स. 9 नंबर वी मस्ट ओव्हरकम ऑल दीज डिफिकल्टीज. की रिराईट अ सेंटेन्स युझिंग अ मॉडेल ऑक्झरी शोईंग हॅबिच्युअल ॲक्शन इन पास्ट. की मस्ट हे आलेलं आहे आणि हॅबिच्युअल ॲक्शन इन पास्टचं आपल्याला मॉडेल ऑक्झरी वापरायचं आहे आणि ते म्हणजे कोणतं आहे यूज टू. वी यूज टू ओव्हरकम ऑल दीज डिफिकल्टीज. इन सच अ वे वी हॅव टू गेट अन आयडिया अबाउट द टॉपिक मॉडेल ऑक्झरी. ही इंग्रजीमध्ये 13 मॉडेल ऑक्झरी आहे. शाल विल शूड वूड कॅन कुड मे माईट मस्ट यूज टू डिअर टू ऑट टू नीड. हे दिलेले 13 शब्द मॉडेल ऑक्झरी आहे आणि वाक्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे ॲटिट्यूड्स दर्शवतात. हे वाक्यामध्ये टेन्स दर्शवत नाही. हे मुख्य क्रियापदाच्या सोबत वापरले जातात. या शब्द मॉडेल ऑक्झरीना यस ING किंवा याचा इन्फिनिटिव्ह फॉर्म बनवता येत नाही. म्हणून मॉडेल ऑक्झरी हा टॉपिक समजण्यासाठी खूप आवश्यक आहे आणि हा टॉपिक समजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वाक्यामध्ये त्याचा वापर करून वेगवेगळ्या ॲटिट्यूडसाठी वेगवेगळं मॉडेल ऑक्झरी कसं वापरतात हाही भाग समजला जाईल. आय होप यू विल अंडरस्टँड अ टॉपिक ऑफ मॉडेल ऑक्झिलरी with different attitudes attached to it in the sentence. Thank you very much.